कुलदेवता कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी नियमित किंवा किमान महिन्यातून एकदा तरी ही सेवा करावी। एक नवीन नारळ घेऊन तो सोलून घ्यावा, त्याला शेंडी ठेवावी, देवासमोर पाटावर किंवा चौरंगावर हा नारळ ठेवावा। त्या नारळावर कापराच्या छोट्या वड्या ठेवाव्या, एकानंतर एक सलग जाळाव्या। यावेळी ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा हा मंत्र म्हणावा। साधारण 5-10 मिनिटे हा जप करावा आणि तोपर्यंत कापूर जळत राहावा याची काळजी घ्यावी। कापूर आपोआप जळणं बंद झाल्यावर कुलदेवी कुलदेवता यांची क्षमा मागावी आणि माझ्या पूर्वजांकडून किंवा माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून सुद्धा तुमच्या सेवेत किंवा तुझ्या बाबतीत काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर आम्हाला सर्व परिवाराला क्षमा करा, आमचं बोट पकडून आम्हाला उन्नती प्रगतीच्या मार्गावर घेऊन जा अशी प्रार्थना करा।